फ्रेंड्स, रस्सम ही बेसिकली आहे ना साऊथ इंडियन रेसिपी आहे. पण मला असं वाटतं की आहे ना रस्सम हा जो प्रकार आहे तो प्रत्येक घरात केलाच पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आत्ता थंडी पण चालू झालेली आहे. आणि थंडी आली म्हटल्यावर काय होतं की आजार पण येतं. जसं की आहे ना व्हायरल इन्फेक्शन्स असतात, थंडी वाजणं, घसा दुखणं, असे बरेच प्रकार असतात. आणि इनफॅक्ट आहे ना संध्याकाळी काहीतरी गरम गरम असं काहीतरी प्यावंसंही वाटतं. तर नक्कीच आहे ना हे रस्सम करून बघा. आपण करत आहोत शेवगा आणि टोमॅटोचं रस्सम, जे शेवग्यामध्ये कॅल्शियम आहे आणि टोमॅटो विटॅमिन सी. तर या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण करणार आहोत. इथे मी आहे ना आतपाव शेवगा आणि 2 टोमॅटो छान चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 ते 3 आहे ना लसणाच्या पाकळ्या टाकून 2-3 चिट्ट्या करून शिजवून घेतलं आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये आपण त्याची पेस्ट करायची पाणी यूज करून. आता या रस्समला टोटल 2 ते 2.5 ग्लास पाणी लागलेलं आहे. आपण थोडं थोडं करून घातलं आहे. त्यानंतर बारीक करून झालं की इथे जसं मी चाळणी ठेवली आहे त्या पद्धतीने ना चाळणी ठेवून छान गाळून घ्यायचं. हे गाळलेलं मिक्सचर सगळं कढईमध्ये टाकायचं. त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल मिरची पावडर आणि आता आपला जो हिरो इन्ग्रेडियंट आहे रस्सम पावडर, तर कुठल्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये तुम्हाला ना रस्सम पावडर मिळून जाईल. आणि त्यातल्या त्यात तर साऊथ इंडियन स्टोअरमध्ये गेलात त्यांचं ऑथेंटिक रस्सम पावडर पण अवेलेबल असेल, तर ती नक्की घेऊन बघा. एक तर चव पण छान येईल आणि सुगंध पण छान येतो. 2 ते 2.5 चमचे रस्सम पावडर आणि शेवटी कोथिंबीर टाकायचं. खळखळून उकळी करून घ्यायची. त्याला आता फोडणी द्यायची. तेल, थोडंसं जिरे, मोहरी, हळद, हिंग, चुरचुरीत कढीपत्त्याची पानं अशी मस्त चुरचुरीत फोडणी द्यायची त्याला. आणि छानपैकी परत एकदा उकळी काढून घ्यायची. आणि मस्तपैकी गरम गरम रस्सम एन्जॉय करा या थंडीत. आपण ह्याच्या आधी ना टोमॅटो गार्लिक रस्सम पण केलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. नक्की करून मला सांगा. थँक्यू.